नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत नवोदय स्कॉलरशिप आणि मंथन परीक्षेसाठी उपयुक्त असा प्रश्न, अपूर्णांक समछेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आणि त्याचा गुणाकार. चला तर बघूया या टॉपिकवर आधारित काही प्रश्न. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता. चला तर बघूया आज आपला पहिला प्रश्न काय आहे. दिलेला प्रश्न आहे 3/11 प्लस 4/11 मायनस 5/11 इन ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट 7/11 मायनस 6/11. दिलेले जे फ्रॅक्शन्स आहे किंवा अपूर्णांक आहे ते सगळ्यांचे छेद डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजेच ते लाईक फ्रॅक्शन आहे. समछेद अपूर्णांक आहे, अपूर्णांक सेम असतात, छेद सेम असतो तेव्हा आपण फक्त न्यूमरेटरच्या अंशांची बेरीज वजाबाकी करतो. डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवणार. म्हणून जर आपण दोघांची ऍडिशन केली, पहिले आपण हे दोन फ्रॅक्शन सॉल्व्ह केले तर त्याचा आन्सर आपल्याला मिळणार आहे 7/11. त्याचा आन्सर आपल्याला काय मिळणार आहे तर ते मिळेल आपल्याला 7/11 आणि 7 मधून 5 सबट्रॅक्ट केला तर आपल्याला पहिल्या ब्रॅकेटचा आन्सर मिळणार आहे 2/11 इंटू 7 मायनस 6 केलं तर 1/11. म्हणूनच आपल्याला आन्सर मिळतं. आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरशी, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरशी. अंशाला अंशाने गुणायचं आणि छेदाला छेदाने गुणायचं. म्हणून आपला आन्सर येणार आहे 2/11 इंटू 11 होईल 121. हे आपलं असणार आहे करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर सी मध्ये दिसतंय 2/121. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. 1 इंटीजर 1/24 मायनस 1 प्लस 7/24. हे जर सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर काय येणार आहे. दिलेला जे मिक्स फ्रॅक्शन आहे ते आहे 1 इंटीजर 1/24 मायनस 1 प्लस 7/24. आपण हा मिक्स फ्रॅक्शन तो फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू. 24 1 24. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण 24 आणि 1 चं तर ते मिळेल 24 1 24 आणि प्लस 1 केलं तर तो मिळतो आपल्याला 25. तो किती मिळतोय म्हणजेच हा फ्रॅक्शन मिळेल 25/24 मायनस 1 प्लस 7/24. आता आपण आधी जे फ्रॅक्शन आहे त्यांची ऍडिशन करून घेऊ. 25/24 आणि 7/24 यांची जर ऍडिशन केली तर ती काय मिळते आपल्याला. 7 ऍड केला तर तो मिळेल आपल्याला 32/24 आणि त्यातून -1 करायचा आहे. मग आपल्याला काय मिळणार आहे 24 1 24 आणि 32 मायनस करणार म्हणजेच -32 -24/24. 32 केले तर आपल्याकडे राहतात 8/24. 8 1 जा 8 8 3 जा 24 मीन्स 1/3. हे आपलं आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर ए मध्ये दिसतंय ते. चला तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढील आविष्काराला सरळ रूप द्या. स्टेट द फॉलोइंग डिरेक्टली. दिलेलं फ्रॅक्शन जे आहे इम्प्रॉपर, जे मिक्स फ्रॅक्शन आहे ते आपण फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू पहिले. बघा काय दिलेलं आहे आपल्याला. 1 इंटीजर 11/12 इंटू 7/12 मायनस 1 इंटीजर 7/12 इंटू 5/12. जे मिक्स फ्रॅक्शन आहे ते फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केले तर आपण काय करणार, पहिले दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यात प्लस 11 करायचं. म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल 12 1 जा 12 प्लस 11 केलं तर ते मिळतं 23/12 इंटू 7/12 मायनस परत या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेणार. 12 1 जा 12 प्लस 7 केलं तर ते मिळतात आपल्याला 22/12 इंटू 5/12.
मग पहिले आपण ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार, या दोघांचं, आणि नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. तर आपल्याला मिळेल 23 7 चा किती होता 161/12 मायनस 22 5 चा 110/12. आता दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत ऍज इट इज. न्यूमरेटरची जर सबट्रॅक्शन केली तर ती किती मिळते आपल्याला 51, म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर असणार आहे 51/12. ते आपल्याला ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये पण दिसतंय. आणि आपण जर त्याला डिवाइड केलं 3 ने तर त्याचा आन्सर काय येणार आहे 3 1 जा 3. आपण 51/12 ला जर 3 ने डिवाइड केलं 3 1 जा 3, 3 7 जा 21 आणि 3 4 जात, पण हे ऑप्शन आपल्याकडे नाही. आपल्याकडे करेक्ट ऑप्शन आहे 51/12. चला तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. एक सामना अर्धा तास चालतो. या वेळेच्या 1/10 टाइम्स टाइम आउट घेतला जातो, तर टाइम आउट किती मिनिटांचा असेल? अ मॅच लास्ट हाफ एन हवर. 1/10 of this time is take a time out. How many times will the time out be? आता वेळ आपण किती तासाचा खेळतोय? हा पॉवर अर्ध्या तासाचा खेळतोय, मीन्स किती मिनिटाचा असतो तो 30 मिनिटाचा. आणि त्याच्या 1/10 टाइम्स मीन्स इंटू 1/10 केलं तर आपल्याला काय मिळेल 30/10. 0 0 कट केले तर आपल्याला मिळतील 3 मिनिट्स. म्हणजे किती वेळाचा इंटरव्हल घेतला जातो तर 3 मिनिटाचा. म्हणजेच ऑप्शन नंबर डी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे. पुढील पैकी कोणती लहानात लहान संख्या 12/5 या अपूर्णांकात 12/5 या अपूर्णांकात च्या छेदात मिळवली म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल. मग आपल्याला छेद अधिक पाहिजे, किती पेक्षा अधिक पाहिजे तर 12 पेक्षा. दिलेला अपूर्णांक आपला आहे 12/5 12/5 म्हणजेच आपला अपूर्णांक 12 पेक्षा मोठा पाहिजे. जर आपण 8 मध्ये जर 5 मिळवले तर आपल्याला 8 + 5 मिळतात 13. 7 मध्ये 5 ऍड केले तर ते मिळतात 12. 6 ऍड केले तर ते मिळतात 12 आणि इथे 6 ऍड केले तर ते मिळतात 18. मग छेद अधिक होण्यासाठी लहानात लहान विचारले, स्मॉलेस्ट विचारले, कुठला विचारले स्मॉलेस्ट नंबर विचारले, मग तो कुठला असणार आहे 8. ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. वन इंटीजर 1/25 + 1 - 7/24. दिलेलं फ्रॅक्शन जे मिक्स फ्रॅक्शन आहे ते आपण प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणार. वन इंटीजर 1/24 + 1 - 7/24. मग जो मिक्स फ्रॅक्शन आहे 24 1 जा 24 + 1 25/24 + 1 - 7/24. आता पहिले आपण ह्या दोघांना जर सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, किंवा आपण शॉर्टकट म्हणून काय करणार तर जे फ्रॅक्शन आहे आधी ते सॉल्व करणार. म्हणजे 25/24 - 7/24 आणि प्लस हे फक्त रिअरेंज करून लिहिले तर आपल्याला काय मिळेल. डिनॉमिनेटर दोघांचे सेम आहे, डिनॉमिनेटर ऍज इट इज 24. 25 - 7 केले + 1 केलं. 25 - 7 किती होतात तर ते होतात 18/24 + 1 6 1 जा 6 6 3 जा 18 आणि 6 4 जा 24. म्हणजेच आपल्याला मिळतं 3/4 + 1 आणि हे जर सॉल्व केलं तर 4 1 जा 4 + 3 7/4 हे आपला आन्सर येतंय. ते आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसतंय इज करेक्ट आन्सर. म्हणजेच हे कसं सॉल्व करणार 3 + 1 × 4/4 तेव्हा आपल्याला हे आन्सर मिळतंय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.